नंदाताई कुप्पेकर बाबुळकर या प्रचंड मतानं निवडून येणार. पुष्कळ पाठिंबा आम्ही नंदाताईला देणार. पुष्कळ बाबांनी आमच्यासाठी काम केले, गावासाठी केले, तालुक्यासाठी केले. नंदाताई बाबुळकर ह्या MBBS MD आहेत. त्या 6च्या 6 विषयात गोल्ड मेडलिस्ट आहेत. चंदगडमध्ये कोणीही जरी उभा राहिलं तरी बाबा कुपेकरांच्या पुण्याईमुळे म्हणा किंवा बाबा कुपेकरांनी जे केलेल्या कार्याच्या आढावा त्यांच्या मिसेसने केल्यामुळं नंदाताई बाबुळकर या अगदी निश्चितपणे निवडून येणार. आरोग्याचा प्रश्न त्यांच्या दृष्टीनं बऱ्यापैकी त्यांच्याकडून मार्गी लावला जाईल ही एक सगळ्या मतदारांची, त्या भागातल्या नागरिकांची अपेक्षा. लहानापासून थोरापर्यंत ज्यांच्या मनात आहेत ते बाबासाहेब कुपेकर आहेत आणि त्यांचे वारस म्हणून आज इथं नंदाताई बाबुळकर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत. 8 MI टँक लघु पाटबंधारे तलाव हे 8 ठिकाणी केल्यामुळं बऱ्यापैकी आपला आमचा हा गडिंग्लज आणि चंदगडचा भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. तरी नंदाताईंनाच मदत करणार आणि नंदाताईंनाच आम्ही निवडून देणार. पण आमच्या गावाला पाणी नव्हतं. आम्ही डोक्यावर पाणी घेऊन रानातल्या विहिरींचं आणायचं. तिथं गावात एक विहीर होती, तिथलं बेलट्यान पाणी तांब्यान भरून आणायचं. आम्हाला बाबांच्यामुळं तिने फाटकवाडीचं धरण केल्यामुळं पाणी मिळते. आमच्या आता डोक्यावरच्या घागरी बंद झाल्या. दारात नळाला पाणी रोज येते. त्यांचे आम्ही उपकार काही विसरणार नाही. आम्ही नंदाताईंनाच निवडून देणार. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, KK न्यूजच्या विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण आहोत हेब्बाळ जळदाळ या गावामध्ये. हे जे गाव आहे हे गडिंग्लज तालुक्यातील असून चंदगड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या या गावामध्ये लोकांच्या मनातील आमदार कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या आपण उभा आहोत ते हेब्बाळ जळदाळ या गावामध्ये. या गावामध्ये प्रतिष्ठित नागरिक आहेत. आता काय नाव आमचं? विजय गुरु. बरं, आता काय वाटतं एकंदरीत ह्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीत काय होईल? निवडणुकीत नंदाताई कुप्पेकर बाबुळकर या प्रचंड मतानं निवडून येणार. बर, तर त्यांचे वडील 25 वर्षे आमदार होते, कैलासवासी बाबासाहेब कुप्पेकर. त्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या आईसाहेब त्या एक 7-7.5 वर्ष आमदार होत्या. आणि बाबांनी जी इथं आजरा, चंदगड, गडिंग्लज या तिन्ही तालुक्याला वरदान ठरेल असली 3 महत्वाची धरणांची कामं केली. चित्री, फाटकवाडी आणि उत्संगी ही 3 कामं केली. आणि त्याबरोबर 8 MI टँक लघु पाटबंधारे तलाव हे 8 ठिकाणी केल्यामुळं बऱ्यापैकी आपला आमचा हा गडिंग्लज आणि चंदगडचा भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी मुलांचं रोजगारीचा प्रश्न जो होता नोकरीचा, तर तो बऱ्यापैकी इथं मिटलेला आहे. प्रत्येकानं आपलं ट्रॅक्टर घेऊन, वाहनं घेऊन आपले उद्योग करायला लागलेत. आणि त्यात महत्वाचं सगळ्यात बाबांनी आरोग्याच्या दृष्टीनं 100 खाटांचं हॉस्पिटल या 3 तालुक्याच्या दृष्टीनं गडिंग्लज येथे केलेलं आहे. आणि त्यामुळं बऱ्याच आमच्या आरोग्याच्या तक्रारी गोरगरीब सामान्य माणसांची ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून बऱ्यापैकी रुग्णांवर उपचार केले जातात. आणि त्याचबरोबर आईसाहेबांच्या पाठोपाठ बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून ताईसाहेबांचंही ते एक व्हिजन आहे की असंच एक गडिंग्लजला जसं 100 खाटांचं हॉस्पिटल झालंय त्या पद्धतीचं चंदगडला पाटणे फाटा इथे एक ट्रॉमा केअर सेंटर, कॅन्सर सेंटर हे एक मोठ्या ह्याच्यात करायचं 3 तालुक्यांच्या दृष्टीनं, असं त्यांचं एक व्हिजन आहे. आणि मुळात नंदाताई बाबुळकर ह्या MBBS MD आहेत. त्या 6च्या 6 विषयात गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि त्यामुळं आरोग्याचा प्रश्न त्यांच्या दृष्टीनं बऱ्यापैकी त्यांच्याकडून मार्गी लावला जाईल ही एक सगळ्या मतदारांची, त्या भागातल्या नागरिकांची अपेक्षा आहे. काका काय वाटतं चंदगडच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? चंदगडच्या निवडणुकीमध्ये हे बाबासाहेब कुपेकर जे होते ते सरपंच ते जिल्हा परिषदेपासून त्यांचं काम त्यांच्या घराण्याचंच
समाजाची सेवा करायचं किंवा सामाजिक काम करण्यात त्यांना आवड. तसे इतर क्षेत्रात ते गेले नाहीत, पण सामाजिक काम करायचं, सुधारणा करायची ह्या त्या घराण्याचा मूळ पाया आहे. आणि त्या घराण्याची ही समाजासाठी जी ओढ होती, त्यासाठी बाबासाहेब कुपेकर जिल्हा परिषदला निवडून गेले. 1968ला आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबरच होतो. का तर त्यांचं काम प्रामाणिक, कुठेही म्हणजे असं एक बोललं एक केलं परत हे नाही, समाजावर प्रेम करणारं, अडीअडचणी जाणून घेणारं, सामाजिक कामं करणारे, रस्ते म्हणा, तलाव म्हणजे शेतकऱ्यांची सगळी हे सुधारणा करणे, अडीअडचणी शोधणे, असं त्यांचं आयुष्यच त्यात गेलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचं काम अतिशय प्रामाणिक आणि गडिंग्लज तालुक्यात फार मोठी म्हणजे या चंदगड मतदारसंघात खूप सुधारणा केलेल्या आहेत. जसं बोलले तसे त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांची परंपराच आहे आणि असे अधिक विकास केलेला आहे. आणि त्यामुळं आम्ही त्यांचं काम बघून, मी एक प्राथमिक शिक्षक होतो, ते बाबा गोखले कॉलेजमधून आले, कॉलेज संपून मी नुकता शिक्षक झालो. बाबांना आम्ही ओळखलं. बाबा म्हणाले आम्ही आता राजकारणात उतरणार. आम्ही बाबा तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या घराण्याची परंपरा चांगली आहे, तुम्ही चांगले आहात, समाजसुधारक आहात, सगळं आहे, लोकांचं हित करणारे आहेत, विकास करणारे आहात, तर त्यांच्या पाठीशी आम्ही पहिल्यापासूनच आहोत. 1968पासून आम्ही आहे. ते बदल काही नाही. आम्हाला अमित शहा आणि इतर पक्षांनी दाखवली काय म्हणजे असं करतो, तुमचं तसं करतो, तुमच्या कुटुंबातल्या मुलांचं असं म्हणाले. परंतु आम्ही त्यांचं काम पाहून आणि ते विधानसभेमध्ये अभ्यासू, खूप अभ्यास त्यांचा मोठा होता आणि ते मंत्रालयात ते सुद्धा हे अध्यक्ष होते. असं त्यांचं कार्य मोठं आहे आणि प्रामाणिक आहे. बोलणं चांगलं, कसं तरी बोलणं नाही, सगळ्यांना समजावून घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन, आणि विकास म्हणजे त्यांचं एक ध्येय होतं. आणि त्यामुळं आम्ही म्हणजे आता ज्या त्यांच्या कन्या आहेत, डॉक्टर नंदाताई कुपेकर यांच्या पाठीशी आम्ही राहायचं आहे, त्यांनाच आम्ही मतदान करणार. काकी आहेत आपल्यासोबत. काकी, काय वाटते तुम्हाला, कोण निवडून गेले या चंदगड? आम्हाला नंदाताई डॉक्टर असल्यामुळं आम्हाला त्या निवडून यायला पाहिजे आहे. ते आमदार होणं आम्हाला गरजेचं आहे. महिला असल्यामुळं आम्हाला महिलाच पाहिजे. आणि त्यांचे वडील होते आमदार, त्यांची मम्मी होती, त्यामुळे त्यांच्या ह्यानं त्या हुशार आहेत, त्यातल्या त्या अनुभवी आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ते यायला पाहिजे. काका आपल्यासोबत आहे. काका, नाव काय तुमचं? माझं नाना आप्पा दळवी. काका, काय वाटते हो, काय कोण निवडून येईल चंदगडच्या या निवडणुकीमध्ये? नंदाताई बाबुलकर येणार. का हो, असं का वाटतं आपल्याला का त्या निवडून येतील? त्यांनी त्यांच्या वडिलांनी आतापर्यंत हयात घालवली ह्या विकासासाठी. आमच्या गावाला पाण्याची योजना केली, सचिवालय बांधून दिले, रस्ते केले, बऱ्याच गोष्टी त्यांनी ह्या सगळ्या गोरगरिबांचा एक दृष्टिकोनातून त्यांनी विकास केला आहे. आणि आता ते स्वर्गीय असल्यामुळं आईसाहेबांना आम्ही निवडून दिलं होतं. त्यांनी आमच्या तालुक्यासाठी खूप मोठं योगदान दिले. आणि आता नंदाताई त्यांच्याच कन्या आता उभं राहिले. आम्ही त्यांनाच मतदान करणार आणि त्यांनाच निवडून देणार. आणि त्यांचं पण योगदान फार मोठं आहे. आम्ही बालपणापासून जवळजवळ आम्ही त्यांचं वाड्यात जाणं येणं किंवा आमचं घरोब्याचं नातं आहे. आणि विकासाच्या दृष्टिकोनातनं नंदाताई ह्याच निवडून येणार असं आमचं रीडिंग आहे. आणि रिटायर्ड शिक्षक आहे मी. दादा, काय वाटते चंदगडमध्ये कोण निवडून येईल असं आपल्याला वाटतंय? माझ्या मते तरी नंदाताई यांचं निवडून येतील. कारण का ज्यावेळी आम्ही फॉर्म भरायला गेलो त्यावेळी मोठ्या प्रमाणात सगळी लोक जमली होती. मी एक कलाकार तुतारी वाजवतो, मी तिथे गेलो होतो स्वागताला. आणि तिथं बाबासाहेब कुपेकर आमच्या गावात पूर्वी यायचे. त्यांनी चांगली पाण्याचं वगैरे सगळं चांगलं काम केलेलं आहे. आणि ते मुंबईला पण यायचे, त्यांच्या सभेला पण मी तिथं त्यांच्या स्वागताला होतो. आणि नंदाताई लेकिन आजी आहेत. आजी, नाव काय तुमचं? माझं अनुसया संतू कदम. काय हो, कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? नंदाताई
का हो? का म्हणजे आमचं कायमचं आहे. हा आमच्यावर शेत आहे त्यांचं. हा मग आम्ही बाबासनी देत आहोत हा आणि आता तिला बी देणार. हा. मग मग ते काय त्यांनी बाबाचं कुपेकरांनी काय कामं केलेत काय तुमचे? केलेत की हा. आमच्या त्या पोरगीला एक नोकरी लावली नीट हम्म. केलेत काम. आणि फोन जरी केला हा. तरी येतात ती करतात बर असं आहे. त्यामुळे त्या निवडून असं वाटतंय तुम्हाला? निवडून येईल की. हम्म. अहो तिकडे तिकला भाग सगळा कडाल सगळे ती त्यांचीच आहेत ते. हा ऐकलं सा हा ते देतात बघूया. आता हे असे चळबळ करायला आता काय करते हा. कायम ह्यासनी विचारा आम्ही हा. कायम बाबासनी देतात. माझं गाव मी माजी सरपंच आहे. हम्म. माझे सहकारी सुरेश भाऊ नाईक डेप्युटी सरपंच त्यावेळेला होते. हम्म. त्यानंतरचे हे कोण येईल काय येईल हे बाबांनी सगळं केलेलं काम आहे. हम्म. बाबांनी ज्या वेळेला आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्यावेळेला ग्रामपंचायतीत 7 जण राष्ट्रवादीचे निवडून आलो. हम्म. किती 7 जण. त्यावेळेला आम्हाला जॅकवेल मध्ये मोटर नव्हती पाणी देण्यासाठी. हम्म. मी स्वतः बाबांच्या वाड्यात जाऊन बाबा मला मोटर पाहिजे म्हणून सांगितल्यानंतर बाबाने लगेच 50,000 रुपये मंजूर करून आम्हाला मोटर मिळवून दिली. आणि जी आता ही जी योजना आहे आमची ती बाबांच्या काळात योजना झाली आहे. आम्ही सरपंच असताना पाणी इथनं आणले आणि आमचे मतदान तरी नंदाताईला आहे. बाबाने पुष्कळ पाठिंबा आम्ही नंदाताईला देणार. पुष्कळ बाबांनी आमच्यासाठी काम केले, गावासाठी केले, तालुक्यासाठी केले. ती आठवण राखून आपण पुढे द्यायचं आहे. या ठिकाणी काका आहेत आपल्यासोबत. काका नाव काय तुमचं? माझं नाव संतू बागुजी दावणे. बरं आपण काय करतात? मी गिरणी कामगार मुंबईचा. बर आणि तिकडे मुंबईच्या गिरणी कामगारांना घरं मिळावी यासाठी आतापर्यंत आम्ही प्रयत्न करतो आहोत. लढव. आणि आता प्रयत्न करत असताना या गेल्या 10 वर्षात हे मोदीचं जे सरकार आहे आणि इथं भाजपचं आणि ह्या लुटारू लोकांचं बर एकत्र ह्या लोकांच्याकडे आम्ही सातत्याने प्रयत्न केले की आमच्या मुंबईच्या गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत. आणि विलासराव देशमुख असल्या काळापासून कायदा केला की मुंबईच्या गिरणी कामगारांना मुंबईतच घर दिलं पाहिजेत आणि आम्ही देणार अशा तऱ्हेचा कायदा केला. पण तो कायदा आता ह्या भाजपच्या सरकारनं पायदळी तुडवला. आणि आता उद्धव ठाकरे आणि शरदराव पवार यांच्याशी आमची शिष्टमंडळाची बोलणी झाली. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये NTCच्या कमीत कमी 10-15 गिरण्या आहेत जे केंद्र सरकारच्या त्या आता मोकळ्या आहेत. पण त्या सगळ्या जमिनी हे मोदीचं सरकार अदानी आणि अंबानी अशा ह्या बिल्डरांना देत आहेत. तो त्याच्या विरोधात म्हणून आम्ही यावेळेला निर्णय घेतलाय. जवळजवळ चंदगड, गडिंग्लज आणि आजरा या 3 तालुक्यात मध्ये मुंबईचे गिरणी कामगार कमीत कमी 1.5 ते 2 लाख कामगार. पण ते आता काही त्याच्यातले गेलेले आहेत. पण त्यांच्या वारसानं आम्ही संघटित करून हा लढा आम्ही लढवतो आहोत. आणि त्याच्यात आता ह्या राजकारणात आमचं स्पष्ट मत आहे सगळ्या गिरणी कामगारांचं आणि वारसांचं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे ह्या नेत्यांचं जे काय उमेदवार आहेत त्याच उमेदवारांना आपण निवडून द्यायचं. आणि विशेषतः म्हणजे आता ह्या चंदगड मतदारसंघातून बाबासाहेब कुपेकरांचं जे काय ह्या भागाला एक योगदान लाभलं होतं त्यांनी जे गेली 40 वर्ष ह्या चंदगड तालुका आणि गडिंग्लज तालुक्यासाठी गावोगावी रस्ते, पाणी ह्या सगळ्या गोष्टी हे करत असताना त्यांच्याबरोबर त्यांची कन्या नंदाताई ही त्यांच्याबरोबर होती. आणि सातत्यानं ती त्या बाबांच्या सान्निध्यात राहून ह्या भागातले जे काय प्रश्न. गावामधील ग्रामस्थ आहे. आता काय नाव तुमचं? माझं नाव दिग्विजय नामदेव गुरव. काय करता आपण? मी डेप्युटी सरपंच आहेत. बरं आता काय वाटतं हो काय चंदगडच्या या निवडणुकीमध्ये काय होईल? चंदगडच्या निवडणुकीत मला वाटतंय नंदाताई बाजी मारतील. का हो? कारण बाबासाहेब कुपेकरांनी आपल्या तालुक्यासाठी भरपूर केलेलं आहे. म्हणजे त्यांच्यात बाबासाहेब कुपेकर दिसतात लोकांना त्यामुळे त्यांना मतदान करतील.
बरं, बाबासाहेब कुपेकरांनी काय कामं मोठ्या प्रमाणात केली? भरपूर त्यांना पाण्याच्या बाबत म्हणतात ना, भरपूर धरणे केले आहेत. प्रत्येक गावात विकास काम त्यांच्या नावाचा फंड पडलेलाच आहे. प्रत्येक गावात आमच्या गावात तर भरपूर पडलेलं आहे. आता आमचे सचिवालय त्यांनीच बांधलं, ग्रामपंचायतचं ऑफिस वगैरे. त्यामुळे आमच्या गावात जास्तीत जास्त मतदान त्यांनाच होणार. बोला. त्यांच्या वडिलांनी हेपालचेसाठी बरंचसं सहकार्य केलंय, त्यामुळं शक्यतो आम्ही त्यांच्याच पाठीवर आहोत. नंदाताई बाबुळकर, आता सर्वजण म्हणतात नंदाताई बाबुळकर वडिलांसारखं कामं त्या करू शकतील असं वाटतंय? असं वाटतंय, कारण वडिलाचं थोडंसं विचारसरणी आहे त्यांच्याजवळ, म्हणून मग आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. दादा आपल्यासोबत. दादा काय नाव तुमचं? माझं नाव अमित कांबळे. काय करता? मी आता ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून काम करतोय. बरं, मला सांगा दादा की आता चंदगडची निवडणूक लागलेली आहे, बरेचसे उमेदवार त्या ठिकाणी आहेत. एकंदरीत काय वाटतं की कोण निवडून या निवडणुकीमध्ये? तसं चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आता तरी लोकांचा म्हणजे चांगला प्रतिसाद हा नंदाताई बाबुळकरांनाच आहे. कारण बऱ्याच वेळा या मतदारसंघामध्ये बाबासाहेब कुपेकर आमदार होऊन गेलेत, सहकार मंत्री झालेत, विधानसभा अध्यक्ष झालेत, पाण्याच्या बऱ्याच योजना गावागावामध्ये पोचवल्यात. त्यामुळे लहानापासून थोरापर्यंत ज्यांच्या मनात आहेत ते बाबासाहेब कुपेकर आहेत, आणि त्यांचे वारस म्हणून आज इथं नंदाताई बाबुळकर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत. आणि लोकांचा असा प्रचंड असा त्यांना प्रतिसाद आहे. त्यामुळे यावेळी 2024ची जे चंदगड मतदार विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच त्या आमदार होऊन निवडून येणार आहेत. 2014 साली संध्याताई कुपेकर या ठिकाणी होत्या, आता नंदाताई आहेत. 10 वर्षानंतर कुठेतरी कुपेकर घराण्यातले या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. गेल्या वर्षी राजेश पाटलांनी त्यांनी पाठबळ दिलं होतं. एकंदरीत या सगळ्या घडामोडीचा काय नक्की परिणाम होईल काय याच्यावर? परिणाम म्हणजे आता कसं आहे, बऱ्याच म्हणजे मंत्रिमंडळात म्हणा किंवा बऱ्याच ह्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये म्हणा लोक पक्ष सोडून म्हणजे वेगवेगळ्या पक्षामध्ये पक्षांतर होऊन गेलेले आहेत. आणि त्याचा परिणाम आता कसं आहे, राजेश पाटील गेल्या टायमाला 14 मध्ये संध्यादेवी कुपेकर आमदार होत्या, त्यानंतर राजेश पाटलांना चान्स त्यांनी दिला. पण आता सध्या राजेश पाटील दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे लोकांना सुद्धा थोडासा त्याच्यामध्ये द्वेष असणार, आणि त्यामुळे प्रतिसाद हा नंदाताईंना नक्कीच. काय ना तुमचं? तुकाराम करंबळकर. बरं, काय वाटतंय तुम्हाला की चंदगडमध्ये काय? चंदगडमध्ये कोणीही जरी उभा राहिलं तरी बाबा कुपेकरांच्या पुण्याईमुळे म्हणा किंवा बाबा कुपेकरांनी जे केलेल्या कार्याच्या आढावा त्यांच्या मिसेसनी केल्यामुळं नंदाताई बाबुळकर या अगदी निश्चितपणे निवडून येणार आहे. बरं. त्याशिवाय त्यांनी चंदगडमध्ये जे पाटणे फाट्यावर EVS प्रकल्प होता, हा म्हणजे अतिशय विनाशकारी, म्हणजे संपूर्ण नैसर्गिक निसर्गावर परिणाम करत होता. तो प्रकल्प घालवण्यासाठी सतत 3 वर्षे लढा देऊन प्रसंगी 3 दिवस तुरुंगवास भोगून सुद्धा ते गडिंग्लज, चंदगड, गडिंग्लज आणि आजरा या 3 तालुक्याचं वरदान ठरवण्यासाठी मग EVS प्रकल्प चंदगड तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी फार मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे त्यांनी. आणि त्यामुळं नंदाताई बाबुळकर या 100% निवडून येणारे, याबद्दल कोणत्याही प्रकारची निशंक म्हणण्याने आम्ही सांगतो. काय वाटतंय चंदगडच्या निवडणुकीमध्ये काय होईल? नंदाताईंचा विजय हा निश्चित आहे. बरं. का तर बाबांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमच्या गावात लोकसभेला 85% मतदान आम्ही शाहू महाराजांना दिलेलं आहे. त्यामुळं आताही 85% मतदान हे आम्ही नंदाताईंना देणार. बरं, आता ह्या तालुक्यामध्ये बाबा कुपेकरांनी विकास केलेला आहे, त्यांच्या पाठोपाठ नंदाताई विकास करतील असं वाटतं? करणार की 100% करणार, का तर ते अनुभवी आहेत. आणि आता 7 वर्ष आईसाहेबांच्या पाठीमागून त्यांना अनुभव आला, त्यामुळं त्यांना अनुभव आहे, त्यामुळं ते करू शकतात. दादा काय वाटतंय चंदगडच्या निवडणुकीत काय होईल? तर आमचे बाबासाहेब कुपेकर आमच्या गावावर भरपूर प्रेम आहे. कारण त्यांची जमीन आमच्या स्वतःच्या वडिलांच्या त्यांची होती, ती विना मोबदला त्यांनी आमच्या वडिलांच्या नावावर करून दिली होती. त्यामुळे त्यांचं आमच्या गावावर भरपूर प्रेम आहे. आणि आता लोकसभेला जो 985 मतदान टोटल होतं, त्यापैकी 754 आम्ही काँग्रेसला हे केले आहे. आता त्याच्याहून जास्त मतदान इथं नंदाताईंना होईल अशी आमची अपेक्षा आहे. नंदाताई निवडून आपल्याला वाटतं.
नंतर ते हमखास निवडून येतील असे आमचं मत आहे. हॉटेल व्यवसाय ताई येत आहे काय तुमचं नाव? भारती नामदेव गुरव. बरं कोण निवडून येणार असं वाटतंय? आम्ही तरी नंदाताईंनाच मदत करणार आणि नंदाताईंनाच आम्ही निवडून देणार. पण आमच्या गावाला पाणी नव्हतं. आम्ही डोक्यावर पाणी घेऊन रानातल्या विहिरींचं आणायचो. इथं गावात एक विहीर होती, तिथलं बेलट्यान पाणी तांब्यान भरून आणायचो. आम्हाला बाबांच्यामुळं तिने फाटकवाडीचं धरण केल्यामुळं पाणी मिळते. आमच्या आता डोक्यावरच्या घागरी बंद झाल्या. दारात नळाला पाणी रोज येते. त्यांचे आम्ही उपकार काही विसरणार नाही. आम्ही नंदाताईंनाच निवडून देणार. व्यावसायिक दादा आपल्यासोबत आहे. दादा काय नाव तुमचं? विक्रम पाटील. सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघ निवडणूक लागलेली आहे. काय वाटतं एकंदरीत काय होईल या निवडणुकीमध्ये? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नंदाताई येतील ही 100% खात्री आहे. बरं का असं वाटतंय आपल्याला? त्यांची तिसरी पिढी म्हणजे पूर्वी बाबांनी या भागासाठी भरपूर विकासाची कामे केलेली आहेत. पाण्याचा प्रश्न अतिशय मोठा ज्वलंत होता, तो प्रश्न त्यांनी सांभाळलेला आहे. रस्त्याचा पूर्णपणे विकास त्यांनी केलेला आहे बाबांनी. गडिंगला 100 खाटाचं हॉस्पिटल महत्वाचं आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगलं काम त्यांनी केलेलं आहे बाबांनी. त्यामुळं त्यांच्या कन्या नंदाताई हे 100% येतील अशी आम्हाला खात्री आहे. बरं बाकीचे सुद्धा उमेदवार या ठिकाणी त्यांचं काय म्हणजे काय वाटतंय का त्यांच्यात चुरस होऊन निवडून येतील असं? नाही, चुरस तर झाली तरी अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.